नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रात्यक्षिक वही संदर्भात जाणून घेणार आहोत. आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे की या नवीन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकासाठी 20 मार्क ठेवलेले आहेत एकूण, आणि त्यातले वर्गीकरणासाठी 10 मार्क किंवा 10 गुण आहेत. तर या 10 गुणासाठी आपल्याला एक वही, प्रात्यक्षिक वही, प्रॅक्टिकल बुक तयार करायचं आहे. आणि त्याचा एक फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो काळजीपूर्वक पाहावा. माझ्या ज्या काही सूचना आहेत त्या काळजीपूर्वक ऐकाव्यात, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रात्यक्षिकाची वही वेळेत सादर करता येईल. तर साधारणतः हे 37 पृष्ठांची प्रात्यक्षिक वही. तर तुम्हाला त्याच्यासाठी एक रजिस्टर, एक A4 साईजचं असेल, एक वही तुम्हाला खरेदी करायची आहे. साधारणतः त्यात किमान 40 पृष्ठे असावी. आणि ही 40 पृष्ठे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि या बाकी सगळ्या गोष्टी लिहायच्या. तर पहिलं पान कसं असावं या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे सांगतोय. ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन हा ज्यांचा अभ्यासक्रम आहे त्या शासनाचं नाव, त्याच्यानंतर ग्रंथपारायण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, आपल्या केंद्राचं नाव, त्याच्यानंतर वर्गीकरण प्रात्यक्षिक वही हेडिंग, विद्यार्थ्याचं नाव, सुरुवातीला आडनाव लिहा, नाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव. अशा पद्धतीने आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव. स्त्रियांसाठी सासरचं नाव असेल तर आडनाव, नाव आणि पतींचं नाव. अशा पद्धतीचे बदल करू शकतो. परीक्षा क्रमांक जो कोणी तुम्हाला येईल तो त्यावेळेस लिहायचा आहे. वर्ष 2025. मार्गदर्शक त्यांचं नाव, अर्थात इथे मी मार्गदर्शक असल्यामुळे माझं नाव ठेवलेलं आहे, जगदीश नारायण कुलकर्णी. आणि मग खाली मार्गदर्शक, प्राचार्य, परीक्षक. आता इथं बहिस्थ परीक्षक, अंतर्गत परीक्षक असंही आपण उल्लेख करू शकता. तर अशा पद्धतीनं ही जे मुख्य पृष्ठ आहे किंवा सुरुवातीचं पान आहे, किंवा आपण त्याला कव्हर पेज असं म्हणतो, तर सुरुवातीच्या पानावर ही एवढी माहिती आपल्याला द्यावायची आहे. नंतर अनुक्रमणिका तयार केलेली आहे. अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय ते लिहिलेलं आहे. मुखपृष्ठ, सुरुवातीला अनुक्रमांक जो काय असेल 1 2 3 4 5, त्याचं विवरण आणि पृष्ठ क्रमांक अशा 3 कॉलम मध्ये हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये अनुक्रमांक 1 मुखपृष्ठ तो आता आपण पाहिलेला आहे. मुखपृष्ठ 2 अनुक्रमणिका आपण आता पाहत आहोत. अभ्यासक्रम काय, नेमका अभ्यासक्रम आहे याची माहिती पान क्रमांक 3 वर. त्याच्यानंतर दशांश वर्गीकरणाचा परिचय पान क्रमांक 4 वर. मुख्य वर्ग पान क्रमांक 5 वर. उपवर्ग पान क्रमांक 6 ते 10. आणि मग त्याच्यानंतर प्रात्यक्षिक 1. आणि मग इथे मात्र वेगवेगळ्या विषयामध्ये हे प्रात्यक्षिक विभागलं आहे. यावेळेस थोडस नवीन अभ्यासक्रमामध्ये काही अभ्यासक्रम, असं विशिष्ट अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग संकीर्ण आहे, तत्वज्ञान, धर्म आणि सामाजिक शास्त्रे असे 4 मुख्य वर्ग इथे घेतलेले आहेत. केवळ 150 उदाहरणं सोडवायची, ते आपण पुढे चर्चा करूया. त्याच्यामुळे इथं प्रात्यक्षिकाचं स्वरूप यावर्षी थोडंसं बदललेलं आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 2 विज्ञान व तंत्रज्ञान. प्रात्यक्षिक क्रमांक 3 कला, इतिहास, भूगोल. प्रात्यक्षिक क्रमांक 4 भाषा, ललित साहित्य आणि स्वयंमदत ग्रंथ. प्रात्यक्षिक क्रमांक 5 चरित्र, आत्मचरित्र आणि बालसाहित्य. प्रात्यक्षिक क्रमांक झाले याच्यामध्ये, तर असे 5 प्रगतीचे प्रात्यक्षिक क्रमांक घेतले. त्याच्यामध्ये 1 संकीर्ण, तत्वज्ञान, धर्म आणि सामाजिक शास्त्र. 2 विज्ञान व तंत्रज्ञान. 3 कला, इतिहास, भूगोल. 4 भाषा, ललित साहित्य, स्वयंमदत ग्रंथ. आणि 5 चरित्र, आत्मचरित्र व बालसाहित्य. असे 5 साहित्य. आता ही फक्त उदाहरण आहे. त्याच्यानंतर तक्ते जे आहेत, टेबल्स, हे दशांश वर्गीकरण पद्धतीमध्ये पूर्वी 7 होती, आता नवीन पद्धतीमध्ये केवळ 6 तक्ते ठेवलेले आहेत. तरी पण विद्यार्थ्यांना समजत यावं यासाठी आपण इथे 7 तक्त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये
तक्ता क्रमांक 1 प्रमाण किंवा सामान्य विभाग, त्याच्यावर आधारित प्रात्यक्षिक आपण करतोय. प्रात्यक्षिक क्रमांक 6 तक्ता क्रमांक 1 प्रमाणे उदाहरणे. तक्ता क्रमांक 2 हा भूविभाग, ऐतिहासिक काळ व व्यक्ती याच्यासाठी आहे. तर त्याचं प्रात्यक्षिक आपण 7 नंबर मध्ये करतोय. त्याच्यामध्ये तक्ता क्रमांक 2 प्रमाणे उदाहरणं. तक्ता क्रमांक 3 साहित्याचे उपविभाग, त्याचं प्रात्यक्षिक क्रमांक 8 तक्ता क्रमांक 3 प्रमाणे उदाहरणं. तक्ता क्रमांक 4 भाषेचे उपविभाग, याची पुन्हा उदाहरणं प्रात्यक्षिक 9 मध्ये दिलेली आहेत. तक्ता क्रमांक 4 प्रमाणे उदाहरणं. तक्ता क्रमांक 5 जो आहे तो भाषावर्ण संस्कृती राष्ट्रीयत्व आधारित समाजगट, त्याचा प्रात्यक्षिक तक्ता क्रमांक 5 मध्ये दिलेला आहे. तक्ता क्रमांक 6 मध्ये भाषा, प्रा- त्याचं प्रात्यक्षिक क्रमांक 11 तक्ता क्रमांक 6 प्रमाणे उदाहरणं. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 7 व्यक्ती, प्रात्यक्षिक क्रमांक 12 तक्ता क्रमांक 7 प्रमाणे उदाहरणं आणि त्याच्या पुढे पृष्ठ क्रमांक. प्रात्यक्षिक क्रमांक 13 संकीर्ण तत्वज्ञान धर्म आणि सामाजिक शास्त्रे. प्रात्यक्षिक क्रमांक 14 विज्ञान व तंत्रज्ञान. प्रात्यक्षिक क्रमांक 15 कला इतिहास भूगोल. प्रात्यक्षिक क्रमांक 16 भाषा व ललित साहित्य. प्रात्यक्षिक क्रमांक 17 स्वयं मदत ग्रंथ. प्रात्यक्षिक क्रमांक 18 चरित्र आत्मचरित्र. प्रात्यक्षिक क्रमांक 19 बालसाहित्य आणि प्रात्यक्षिक क्रमांक 20 एकत्रित विषय किंवा आपण वर्ग चाचणी सुद्धा घेऊ शकतो. आता याच्यामध्ये ही जी प्रात्यक्षिक क्रमांक 13 ती 19 किंवा 20 आहेत, ही परीक्षेत जशी उदाहरणं आहेत तशा पद्धतीने आहेत. म्हणजे लेखकाचं नाव इथं दिलं जाईल, ग्रंथाचं नाव ग्रंथनाम असेल आणि मग त्याच्या पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण करायचे. ही वरची जी आहेत ती विषयाप्रमाणे उदाहरणं आहेत. पण इथे प्रात्यक्षिक क्रमांक 13 ते 20 तुम्हाला प्रकाशित ग्रंथांची उदाहरणं तिथे तिथे अशा पद्धतीचे एकूण 20 प्रात्यक्षिक आपल्याला करायचे आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हा अभ्यासक्रम विषय क्रमांक विषय किंवा पेपर क्रमांक 4 वर्गीकरण आणि तालीकरण प्रात्यक्षिक हा एकत्र केलेला आहे. दोन प्रात्यक्षिक पेपर एकत्र केले आणि 40 गुण असे 80 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी आहे. तर प्रात्यक्षिक वहीला 10 आणि 10 असे 20 गुण असायला हवेत. त्याच्यानंतर दशांश डेसिमल दशांश वर्गीकरण पद्धतीने प्रचलित आवृत्तीची काय असेल त्याच्याप्रमाणे हे करायचे. किमान 150 पुस्तकाचं वर्गीकरण करून घेणे. ललित साहित्य, स्वयंमदत ग्रंथ, चरित्र आत्मचरित्र आणि बाल साहित्याच्या वर्गीकरणावर विशेषतः भर दिलेला आहे. त्या वर्गीकरण या वर्षीच्या अभ्यासक्रमावरती या नवीन अभ्यासक्रम. तर अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रात्यक्षिकाची वही तयार करायची आहे. त्याच्यानंतर दशांश वर्गीकरण परिचय, थोडक्यात परिचय दिलेला आहे. आपण वेगळ्या पद्धतीने इथे लिहू शकता. मी फक्त मुद्दे इथे दिलेले आहेत. तुम्ही कदाचित सविस्तर लिहायचं असेल तर ते विद्यार्थी लिहू शकतात. निर्माते मेलविल डुई. चिन्हांकन शुद्ध चिन्हांकन आहे. प्रथम आवृत्ती 1876, एकूण आवृत्ती 24. 3 विभाग आहेत त्याच्यामध्ये. पहिला विभाग उपविभागाचे तक्ते 7 तक्ते. दुसरा विभाग सारण्या. तिसरा विभाग सापेक्ष निर्देश. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य जे आहे की जगात सर्वात जास्त ग्रंथालयात वापरली जाणारी वर्गीकरण पद्धती आहे. अशा पद्धतीचं थोडक्यात परिचय दशांश वर्गीकरण पद्धतीचे दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण मुख्य वर्गाकडे वळतोय. एकूण 10 मुख्य वर्ग आहेत. त्या 10 मुख्य वर्गामध्ये आपण पाहिलेलं आहे की संकीर्ण किंवा सामान्य विभाग जो आहे तो 000 न दर्शवलेला आहे. तत्वज्ञान आणि मानसशास्त्र 100, धर्म 200, सामाजिक शास्त्र 300, भाषा 400, नैसर्गिक शास्त्रे आणि गणित 500, तंत्रज्ञान किंवा उपयोजित शास्त्रे 600, कला 700, ललित वाङ्मय आणि अलंकारशास्त्र 800, भूगोल आणि इतिहास 900. अशा पद्धतीचे हे 10 मुख्य वर्ग आहेत आणि ह्या 10 मुख्य वर्गाचे उपवर्ग आपण आता एकानंतर एक पाहणार आहोत आणि ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मुख्य वर्ग 000 संकीर्ण सामान्याचे उपवर्ग. संकीर्ण सामान्य 000, ग्रंथसूची 010, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र 020, संकीर्ण ज्ञानकोश 030, रिक्त 040, संकीर्ण कालिक प्रकाशने
050, संकीर्ण संस्था संग्रहालय 060, वृत्तमाध्यम वृत्तपत्र व्यवसाय आणि प्रकाशने 070, संकीर्ण संग्रह 080, हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ 090. त्याच्यानंतर मुख्य वर्ग 100 तत्वज्ञान आणि मानसशास्त्राचे उपवर्गाचा आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. अनुक्रमांक 1 तत्वज्ञान आणि मानसशास्त्र, त्याचा वर्गांक आहे 100. त्याच्यानंतर दुसरं अध्यात्मशास्त्र 110, ज्ञानशास्त्र 120, अतिंद्रिय अद्भुत घटना जादूटोणा 130, तत्वज्ञानातील विशिष्ट घराणे 140, मानसशास्त्र 150, तर्कशास्त्र 160, नीतिशास्त्र 170, प्राचीन मध्ययुगीन व पौरात्य तत्वज्ञान 180 आणि आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञान 190. त्याच्यानंतर उपवर्ग जाणून घ्यायचे तर आपल्याला 200 अर्थात धर्माचे उपवर्ग. याच्यामध्ये धर्म 200, नैसर्गिक धर्मशास्त्र 210, बायबल 220, ख्रिश्चन धर्मशास्त्र 230, ख्रिश्चन नैतिक आणि भक्तीचे धर्मशास्त्र 240, ख्रिश्चन धर्माप्रमाणे दर्जा आणि स्थानिक चर्चा 250, ख्रिश्चन सामाजिक धर्मशास्त्र 260, ख्रिश्चन चर्चचा इतिहास 270, ख्रिश्चन चर्चची नावे व पंथ 280 आणि इतर तौलनिक धर्म 290. त्याच्यानंतर मुख्य वर्ग 300चे सामाजिक शास्त्राचे उपवर्ग. याच्यामध्ये सामाजिक शास्त्रे 300, सामान्य संख्याशास्त्र 310, राज्यशास्त्र 320, अर्थशास्त्र 330, कायदा 340, लोकप्रशासन 350, सामाजिक सेवा संघटना 360, शिक्षणशास्त्र 370, व्यापार संप्रेषण दळणवळण 380, रूढी शिष्टाचार आणि लोककथा 390. त्याच्यानंतर उपवर्ग आहे मुख्य वर्ग 400चे भाषेचे उपवर्ग. त्याच्यामध्ये भाषा 400, भाषाशास्त्र 410, इंग्रजी आणि प्राचीन इंग्रजी भाषा 420, जर्मन भाषा 430, फ्रेंच भाषा 440, इटालियन भाषा 450, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा 460, लॅटिन भाषा 470, ग्रीक भाषा 480, इतर भाषा 490. त्याच्यानंतर 500 नैसर्गिक शास्त्राचे उपवर्ग किंवा शुद्ध शास्त्राचे उपवर्ग किंवा विज्ञानाचे उपवर्ग. त्याच्यामध्ये नैसर्गिक शास्त्र आणि गणित 500, गणित 510, खगोलशास्त्र 520, भौतिकशास्त्र 530, रसायनशास्त्र 540, भूशास्त्र 550, पुराजीवशास्त्र किंवा पुरा प्राणीशास्त्र 560, जीवशास्त्र किंवा जीवशास्त्रे 570, वनस्पतीशास्त्र 580 आणि प्राणीशास्त्र 590. त्याच्यानंतर उपवर्ग मुख्य वर्ग 600चे अर्थात तंत्रविद्येचे उपवर्ग. तंत्रज्ञान आपण म्हणूया, तंत्रज्ञानाचे उपवर्ग. तंत्रज्ञान किंवा उपयोजित शास्त्रे 600, वैद्यकशास्त्र 610, अभियांत्रिकी 620, कृषीशास्त्र 630, गृह अर्थशास्त्र 640, व्यवस्थापन व सहाय्यकारी सेवा 650, रासायनिक अभियांत्रिकी 660, उत्पादन 670, विशिष्ट व्यापारासाठी उत्पादने 680, इमारती 690. त्याच्यानंतर मुख्य वर्ग 7 कला, त्याचे उपवर्ग. कला 700, नागरी आणि सृष्टी चित्रकला 710, वास्तुकला 720, शिल्पकला 730, चित्रकला रेखात्मक 740, रंगचित्रकला 750, छाप बनवण्याची कला 760, प्रकाश चित्रकला 770, संगीत 780, मनोरंजन आणि सादरीकरण कला 790. त्याच्यानंतर मुख्य वर्ग 800 अर्थात साहित्याचे उपवर्ग. इथे आपण ललित वाङ्मयाचे उपवर्ग असं म्हणालेलं आहे. साहित्य आणि अलंकारशास्त्र 800, अमेरिकन साहित्य 810, इंग्रजी साहित्य 820, जर्मन साहित्य 830, फ्रेंच साहित्य 840, इटालियन साहित्य 850, स्पॅनिश आणि पोर्तुगीज साहित्य 860, लॅटिन साहित्य 860, ग्रीक साहित्य 880 आणि इतर भाषेतील साहित्य 890. आणि शेवटचा मुख्य वर्ग 900 भूगोल आणि इतिहासाचे उपवर्ग. भूगोल आणि इतिहास 900, भूगोल आणि प्रवास 910, चरित्र वंशम परंपरा मानचिन्ह 920, प्राचीन इतिहास 930, युरोपचा इतिहास 940, आशियाचा इतिहास 950, आफ्रिकेचा इतिहास 960, उत्तर अमेरिकेचा इतिहास 970, दक्षिण अमेरिकेचा इतिहास 980,
आणि इतर देशाचा इतिहास 990. अशा पद्धतीचे हे 10 मुख्य वर्गाचे 10 10 प्रत्येकी 10 उपवर्ग असे आपल्याला या प्रात्यक्षिकेमध्ये लिहायचे. आता इथून प्रात्यक्षिकाला सुरुवात होते आहे. आता इथे अगोदर दिनांक लिहायचा ज्या दिवशी प्रात्यक्षिक झालं त्या दिवशीचं, आणि मग त्याला हेडिंग दिली आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 1चं शीर्षक आहे संकीर्ण तत्वज्ञान, धर्म आणि सामाजिक शास्त्र. असे 4 मुख्य विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत उदाहरणं. आता अर्थात ही उदाहरणं तुम्हाला विषय दिलेला आहे त्या विषयाप्रमाणे याचं उत्तर जे आहे, वर्गांक जो आहे, तर तो तुम्हाला पुस्तकातून शोधून काढायचा. याच्यामध्ये तुमच्या स्मरणशक्तीवर काय आधारित नाहीये, तर तुम्हाला प्रत्यक्ष पुस्तकात पाहून लिहावायचं. पहा, उदाहरण क्रमांक 1, दशांश वर्गीकरण, त्याचा वर्गांक तुम्हाला शोधून इथे लिहायचा आहे. दुसरं वृत्तपत्र व्यवसाय. तिसरं उदाहरण आहे प्राचीन भारतीय तत्वज्ञान. चौथं उदाहरण आहे बौद्ध धर्म. पाचवं उदाहरण आहे हिंदू धर्म. सहावं उदाहरण आहे समाजशास्त्र. सातवं लोकशाही. आठवं मानवी हक्क कायदा. 9 उच्च शिक्षण. आणि 10 लोककथा. अशा पद्धतीचे हे 4 मुख्य वर्गातली 10 उदाहरणं इथे तुम्हाला सोडवायची आहेत. तर हे आहे प्रात्यक्षिक क्रमांक 1. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 2 कडे वळूयात. त्याच्यामध्ये 2 मुख्य वर्ग घेतलेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान. सुरुवातीला इथे तुम्हाला दिनांक लिहायचा आहे. दिनांक लिहिल्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक आणि त्याच्या पुढं ज्या विषयाचं प्रात्यक्षिक आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. आता पुन्हा इथे 10 उदाहरण आहेत. उदाहरण क्रमांक 1 भूमिती. 2 आकाशगंगा. 3 आधुनिक भौतिकशास्त्र. 4 सेंद्रिय किंवा कार्बनिक रसायनशास्त्र. 5 भूकंप. 6 एकदल वनस्पती. 7 पक्षी. 8 रोग. 9 बागकाम आणि 10 इमारत. तर याचे वर्गांक तुम्हाला तुमच्या प्रात्यक्षिकाच्या पुस्तकातून शोधून याच्या समोर लिहायचे आहेत. आता हे आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात उदाहरणं सोडू, त्याच्यातले काही उदाहरणं कदाचित बदलले जाऊ शकतील. पण ही जी प्रात्यक्षिक वही आहे तुम्हाला सगळ्यांना समजावी या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतरचं प्रात्यक्षिक क्रमांक 3, याच्यातही सुरुवातीला दिनांक लिहा. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 3 याच्यामध्ये कला, इतिहास आणि भूगोल. तर याच्यामध्ये अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. पुन्हा इथे 10 उदाहरणं आहेत. उदाहरण क्रमांक 1 प्राचीन भारतीय शिल्पकला. दुसरं सिने संगीत. तिसरं क्रिकेट. चौथं प्राकृतिक भूगोल. पाचवं ऐतिहासिक भूगोल. 6वं उदाहरण आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा इतिहास. 7वं उदाहरण आहे प्राचीन भारताचा इतिहास. 8वं उदाहरण फ्रान्सचा इतिहास. 9वं उदाहरण चीनचा इतिहास. आणि 10वं उदाहरण दक्षिण आफ्रिका देशाचा इतिहास. अशा पद्धतीची ही 10 उदाहरणं प्रत्येक क्रमांक 3 मधील कला, इतिहास आणि भूगोल या मुख्य वर्गाचे. कला व इतिहास भूगोल असे 2 मुख्य वर्ग याच्यामध्ये 700 आणि 800. त्याच्यानंतरचं प्रात्यक्षिक क्रमांक 4 हे भाषा, ललित साहित्य, स्वय मदत ग्रंथ अशा पद्धतीचं केलेलं आहे. अभ्यासक्रमामध्ये स्वय मदत ग्रंथ आणि बालसाहित्यावर इथे विशेष भर दिलेला असल्यामुळं त्याच्यातलं स्वय मदत ग्रंथाची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. इथे सुरुवातीला दिनांक लिहा आणि नंतर मग हेडिंग, शीर्षक द्यायचं आणि मग प्रात्यक्षिकाला सुरुवात. अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. त्याच्यामध्ये उदाहरण क्रमांक 1 इंग्रजी भाषा. 2 मराठी भाषा. 3 तेलुगू भाषा. 4 इंग्रजी नाटक. 5 हिंदी साहित्य. 6 कन्नड साहित्य. 7 मन. 8 प्रेरणा. 9 स्मरणशक्ती आणि 10वं उदाहरण आहे योगाच. अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक क्रमांक 4ची ही 10 उदाहरण आहेत, ती आपल्याला लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर पुन्हा प्रात्यक्षिक क्रमांक 5 चरित्र, आत्मचरित्र आणि बालसाहित्य. याचंही वर सुरुवातीला दिनांक लिहिले आणि आपल्याला 10 उदाहरणं सोडवायची आहेत. याच्यामध्ये उदाहरण क्रमांक 1 ग्रंथपालाचं चरित्र. 2 मानसशास्त्रज्ञाचे आत्मचरित्र. 3 राष्ट्रप्रमुखाचे चरित्र. 4 धार्मिक नेते संतांचे आत्मचरित्र. 5 शास्त्रज्ञाचे चरित्र. 6 साहित्यिकाचे आत्मचरित्र. 7 कला व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीचं चरित्र. 8 परिकथा. 9 मराठी बालगीतं आणि 10वं उदाहरण आहे बोधकथा. अशा पद्धतीचे 10 उदाहरणं आपण इथं पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर आता ही झाली सर्वसाधारण उदाहरणं विषयाच्या अनुषंगाने.
आणि मग इथं ही 5 उदाहरणं झाल्यानंतर आपल्याला तक्त्यांचा अभ्यास करायचा आहे. जसं सुरुवातीला सांगितलं तसं 7 तक्ते या दशांश वर्गीकरण पद्धतीमध्ये आहेत. तर या 7 तक्त्यामधले हे उपविभागाचे जे तक्ते आहेत त्याच्यात तक्ता क्रमांक 1 प्रमाण उपविभागाचा आहे. त्याचं वाचन करताना आता ही सगळे चिन्ह आहेत. सुरुवातीला मी सांगितलं होतं की 000 100 200 असं वाचन करायचं आहे त्याचं, कारण हे चिन्ह आहेत. आता इथे सुद्धा ही चिन्ह डॅशने सुरू होतात. जेव्हा जेव्हा डॅशने एखादं चिन्ह सुरू होतं त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाहीये, ते कोणातरी समोर लावायचे आहेत. तर हे समोर लावण्यासाठीची तक्ते आहेत. तर त्याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. इथे फक्त प्रात्यक्षिक वही लिहिण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना तुम्हाला इथे सांगत आहे. तर -01 तत्वज्ञान आणि सिद्धांत, -02 विविध लेख संग्रह, -03 शब्दकोश ज्ञानकोश, लेखकाने वापरलेल्या सर्व महत्वाच्या लेखकाने वापरलेल्या सर्व महत्वाच्या शब्दांच्या सूचीचे पुस्तक, 4-04 विशेष विषय, -05 मालिका प्रकाशने नियतकालिके, -06 संस्था संघटना आणि व्यवस्थापन, -07 शिक्षण संशोधन आणि संबंधित विषय, -08 व्यक्तींच्या प्रकाराच्या संदर्भात इतिहास वर्णन आणि -09 ऐतिहासिक भौगोलिक ते उपचार. आता याच्यामध्ये पुन्हा ह्या -01 मध्ये त्याचे उपवर्ग आहेत. त्याच्यामध्ये -01 तत्वज्ञान आणि सिद्धांत, -011 प्रणाली, -012 वर्गीकरण, -013 रिक्त, -014 भाषा आणि संवाद, -014 संक्षिप्त चिन्ह, -015 वैज्ञानिक तत्वे, -016 ग्रंथसूची तालिका निर्देश, -017 रिक्त, -018 अभ्यास पद्धती आणि -019 मानसशास्त्र. अशा पद्धतीची -02 ची ही काही उदाहरण आहे. त्याच्यानंतर -06 असेल, -06 7 असेल. तर अशा त्यांचीही सविस्तर विवेचन तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिसून येईल. ज्यावेळेस आपण ह्या तक्ता क्रमांक 7चा अभ्यास करणार आहोत तर त्यावेळेस याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. आता ही झालं तक्ता क्रमांक 1. आता ह्या तक्ता क्रमांक 1 ची उदाहरणं आपण तक्ता क्रमांक 6 प्रात्यक्षिक क्रमांक 6 मध्ये घेत आहोत. पुन्हा इथे दिनांक लिहायचा आहे आणि अ, शीर्षक आहे प्रात्यक्षिक क्रमांक 6 तक्ता क्रमांक 1 प्रमाण विभाग. त्याच्यामध्ये अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. उदाहरण क्रमांक 1 इतिहासाची तत्वे आणि सिद्धांत. उदाहरण क्रमांक 2 ग्रंथालयात संगणकाचा वापर. उदाहरण क्रमांक 3 कलेचा शब्दकोश आणि विश्वकोश. उदाहरण क्रमांक 4 धार्मिक नियतकालिके. उदाहरण क्रमांक 5 भाषेच्या संघटना व संस्था. उदाहरण क्रमांक 6 तंत्रज्ञानातील तंत्रविज्ञानातील संशोधन. 7 धर्माचे मानसशास्त्र. 8 भाषेचे अध्ययन आणि अध्यापन. 9 साहित्य पत्रिका किंवा साहित्याचे नियतकालिक. आणि 10 ग्रंथालय संघटना. अशा पद्धतीची ही 10 उदाहरणं सोडवायची आहेत. आता ही जी उदाहरणं सोडवताना ह्याचा ही उदाहरणं तुम्हाला रेडीमेड पुस्तकात मिळतीलच असं नाही. काही ठिकाणी सोडून दाखवलेले असतील. तर मुख्य वर्गातील किंवा उपवर्गातील एक विषय घ्यायचा आणि त्याच्या पुढं तक्ता क्रमांक 1 मधून तुम्हाला हे वर्गांक जोडायचे आहेत. तर आता इथे खरं तर तुमच्या अभ्यासाचा कस लागणार. म्हणजे आतापर्यंतच्या प्रात्यक्षिकामध्ये तुम्हाला फक्त पाहून उदाहरणं लिहायची होती. आता इथे तुम्हाला हे उदाहरणं जोडायची. तर अशा पद्धतीचं हे प्रमाण उपविभाग तक्ता क्रमांक 1 ची उदाहरणं प्रात्यक्षिक क्रमांक 6. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 2 हा भूविभागासाठी आहे. भूविभाग ऐतिहासिक काळ व्यक्तीसाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये -1 सर्वसाधारण क्षेत्र, प्रदेश किंवा स्थान, -2 रिक्त आहे, -3 प्राचीन कालीन देश, -4 युरोप, -5 आशिया, -6 आफ्रिका, -7 उत्तर अमेरिका, -8 दक्षिण अमेरिका आणि -9 जगाचे इतर भाग. अशा पद्धतीचं पूर्ण जगातले प्रदेश, नद्या, पहाड, डोंगर सगळं सगळं याच्यामध्ये शहर याचं वर्गीकरण इथे तुम्हाला करता येतं. देश असतील, राज्य असतील, खंड असतील, समुद्र असेल, अवकाश असेल, तर ह्या सगळ्यांचं वर्गीकरण या तक्ता क्रमांक 2 मध्ये केलेलं आहे. अतिशय महत्वाचा हा असा विषय आहे. त्याच्यावर आधारित प्रात्यक्षिक क्रमांक 7 आपण सोडवणार आहोत. सुरुवातीला दिनांक लिहा आणि त्याच्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 7
तक्ता क्रमांक 2 भूविभाग ऐतिहासिक काळात. मग त्याच्यात पुढं प्रत्येक विषयाला कसे भूभाग जोडायचे, तर त्याचे त्याचा इथं प्रत्येक ठिकाणी देशाचं किंवा राज्याचं नाव असणार आहे. अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. एक इजिप्तमधील वृत्तपत्र व्यवसाय. दुसरं उदाहरण ऑस्ट्रेलियातील वेतन. 3 जर्मनीची आकडेवारी. 4 पाकिस्तानची राजकीय स्थिती. 5 भारत शासनाचे कार्य. 6 भारतातील राजकीय पक्ष. 7 भारतातील हवामानाचा अंदाज. 8 भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची. 9 भारतीय संसद. आणि 10 महाराष्ट्राचे भूविज्ञान. अशा प्रकारची 10 उदाहरणं इथे प्रात्यक्षिक क्रमांक 7 मध्ये सोडायचे आहेत. त्याच्यानंतरचा तक्ता क्रमांक आहे 3, साहित्याचे उपविभाग. त्याच्यामध्ये -1 काव्य, -2 नाटक, -3 कथा कादंबरी, -4 निबंध, -5 भाषणे, -6 पत्रे, -7 व्यंग विडंबन विनोद, -8 विशिष्ट वंश वर्ण राष्ट्रध्वज समाज गटावरील किंवा त्याचे साहित्य, आणि -9 सर्वसाधारण प्रदेश, विशिष्ट देश, राज्य, ठिकाण येथे राहणाऱ्या लोकांवरील किंवा त्यांचे साहित्य. तर हे झालं तक्ता क्रमांक 6, साहित्याचे उपविभाग. त्याच्यावर तक्ता क्रमांक 3, साहित्याचे उपविभाग. आणि याच्यावरचं प्रात्यक्षिक आहे क्रमांक 8चं. त्याचा सुरुवातीला दिनांक लिहा, हे शीर्षक, आणि त्यानंतर अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. याच्यामधले उदाहरण आहेत. उदाहरण क्रमांक 1 इंग्रजी नाटक, 2 सिंधी नाटक, 3 पंजाबी कादंबरी, 4 हिंदी निबंध, 5 उर्दू भाषणं, 6 बंगाली पत्रे, 7 मराठी व्यंग विडंबन आणि विनोदी लेख, 8 गुजराती स्फुटलेख, 9 तमिळ संगीतिका आणि मल्याळम महाकाव्य. असं 10 उदाहरणं इथं प्रत्यक्ष क्रमांक 8 मध्ये तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 4 आहे भाषेचे विभाग. याच्यामध्ये -1 लेखी व बोली भाषा व भाषेचे तत्वज्ञान व सिद्धांत, -2 व्युत्पत्ती, -3 शब्दकोश, -4 रिक्त, -5 व्याकरण, -6 रिक्त, -7 ऐतिहासिक व प्रादेशिक भाषा प्रकार, -8 आधुनिक प्रमाण भाषेचा वापर, आणि -9 हा रिक्त आहे. अशा पद्धतीचे हे भाषेचे विभाग आहेत. त्याच्यावर आधारित उदाहरणं हे प्रात्यक्षिक क्रमांक 9 मध्ये दिलेले आहेत. तसं शीर्षक तुम्हाला इथे द्यायचं आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 9, तक्ता क्रमांक 4, भाषेचे विभाग. वर दिनांक लिहा, आणि त्याच्यानंतर खाली शीर्षक, आणि त्यानंतर मग तक्ता, अनुक्रमांक, विषय आणि वर्गांक. उदाहरण क्रमांक 1 इंग्रजी लेखी व बोलीभाषा. उदाहरण क्रमांक 2 जर्मन शब्दांची उत्पत्ती. उदाहरण क्रमांक 3 फ्रेंच शब्दकोश. उदाहरण क्रमांक 4 इटालियन व्याकरण. उदाहरण क्रमांक 5 सिंधी प्रादेशिक बोलीभाषा. उदाहरण क्रमांक 6 पंजाबी आधुनिक प्रमाण भाषेचा वापर. उदाहरण क्रमांक 7 हिंदी मुळाक्षरे. उदाहरण क्रमांक 8 उर्दू ध्वनिविचार. उदाहरण क्रमांक 9 बंगाली शब्दांची व्युत्पत्ती. आणि उदाहरण क्रमांक 10 हा मराठी शब्दकोशासाठी आहे. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 5 हा वंश वर्ण व राष्ट्रीयत्वावर आधारित समाज गटाचा आहे. याच्यामध्ये -1 उत्तर अमेरिकेतील लोक, -2 एक ब्रिटिश लोक, -3 एक जर्मन लोक, -4 एक फ्रेंच लोक, -5 एक इटालियन लोक, -6 एक स्पॅनिश लोक, -7 एक प्राचीन रोमन लोक, -8 ग्रीक आणि संबंधित लोक, -9 एक 4 दक्षिण आशियाई. ही महत्वाची फक्त उदाहरणं घेतलेली आहेत. याच्यावरचे सविस्तर वर्ग जे आहेत, स्पेसिफिक अगदी विशिष्ट वर्ग जे आहेत, ते तुम्हाला प्रात्यक्षिकाच्या पुस्तकात पाहायला मिळतील. वर त्यावर आधारित हे प्रात्यक्षिक आहे. प्रत्यक्ष क्रमांक 10, तक्ता क्रमांक 5 वंश वर्ण व राष्ट्रीयत्वावर आधारित समाजगट. तो दिनांक तिथं टाकून हे घ्या, आणि मग जी 10 उदाहरणं घ्यायची आहेत. बंगाली लोकांचे मानसशास्त्र, कॅनेडियन लोकांची मते, चिनी समाजगट, जर्मन गुन्हेगार, आफ्रिकन वंशाचे लोक, इराणी लोकांची हस्तकला, बंगाली लोकांचे संगीत, भारतीयांचे लोकसंगीत, मराठी लोकांचे मानसशास्त्र, आणि काळे लोकांचे मत, कानडी लोकांची मते. असे 10 उदाहरणं ही प्रत्यक्ष क्रमांक 10 मध्ये सोडवायचे आहेत. त्याच्यानंतरचा तक्ता क्रमांक 6 आहे भाषा उपविभाग. त्याच्यामध्ये -1 इंडो युरोपियन भाषा, -2 एक इंग्रजी भाषा, -3 एक जर्मन भाषा, -4 एक फ्रेंच भाषा, -5 एक इटालियन भाषा, -6 एक स्पॅनिश भाषा, -7 एक लॅटिन भाषा, -8 ग्रीक भाषा, आणि -9 इतर भाषा. आणि याच्यावर आधारित जी प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक क्रमांक 11 मध्ये दिलेली आहेत. वर दिनांक लिहायचा आहे. शीर्षक प्रात्यक्षिक क्रमांक 11, तक्ता क्रमांक 6, भाषा उपविभाग. याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती उदाहरण क्रमांक 1 संस्कृत ग्रंथसूची,
2 सिंधी ज्ञानकोश हिंदी भाषेतील संकीर्ण साहित्य संग्रह, 4 बायबलचे मराठी भाषांतर, 5 मराठी भाषिकाचा समाजगट, तेलुगू भाषेतील लोकसाहित्य, फ्रेंच भाषेतील म्हणी, रशियन जर्मन शब्दकोश, बंगाली साहित्यातील अलंकारिता आणि मराठीतून इंग्रजी शिका अशी 10 उदाहरणं इथे आहेत. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 7 मध्ये -0 संकीर्ण व विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, -1 तत्वज्ञान व मानसशास्त्राशी संबंधित व्यक्ती, -2 धर्माशी संबंधित व्यक्ती, -3 सामाजिक शास्त्राशी संबंधित व्यक्ती, -4 भाषाशास्त्राशी संबंधित व्यक्ती, -5 नैसर्गिक शास्त्र व गणिताशी संबंधित व्यक्ती, -6 तंत्रज्ञानाशी संबंधित व्यक्ती, -7 कलेशी संबंधित व्यक्ती, -8 साहित्य निर्मिती संबंधित व्यक्ती आणि -9 भूगोल चरित्र व इतिहासाशी संबंधित व्यक्ती. तर अशा पद्धतीचा हा तक्ता क्रमांक 7 आहे. तर त्याच्यावरची उदाहरणं, दिनांक वर लिहायचं आहे, त्याच्यानंतर शीर्षक आणि उदाहरणं आहेत. दंतवैद्यासाठी समाज रसायनशास्त्र ग्रंथपालाचे चरित्र, अर्थशास्त्रासाठी अंकगणित, इंजिनिअरसाठी भूमिती, हिंदू समाजगट, मराठी लेखकाचे चरित्र, कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे चरित्र, तंत्रज्ञाचे चरित्र, शिक्षण तज्ञाचे चरित्र, वैद्यकशास्त्राशी संबंधित व्यक्तीचे चरित्र, अशा पद्धतीचे उदाहरण आहेत. तर अशा पद्धतीचे हे 7 तक्त्याची 7 प्रात्यक्षिक तुम्हाला करायची आहेत त्या विषयाप्रमाणे. आणि आता तिसरा भाग जो आहे तो परीक्षा जशी उदाहरणं येतात त्या पद्धतीनं परीक्षेमध्ये उदाहरण देताना तुम्हाला पुस्तकाचं नाव दिलं जातं, त्याचा लेखक दिला जातो आणि त्याचा वर्गांक तुम्हाला तयार करून द्यायचा आहे. तर हा जो वर्गांक आहे तो कसा तयार करायचा आहे आपण त्याच्यावर चर्चा करूयात. पण तूर्त हे प्रात्यक्षिक फक्त समजून घ्यायचे आहेत. तर साधारणतः हे प्रात्यक्षिक क्रमांक 13, त्याच्यामध्ये संकीर्ण तत्वज्ञान, धर्म आणि सामाजिक शास्त्र असे 4 मुख्य वर्ग घेतलेले आहेत. आणि मग त्यातलं उदाहरण असेल, जसं लेखक सुजाता कन लेखिका आहेत सुजाता कन्नूर, त्यांचं ग्रंथ आहे माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख. त्याच्यानंतर करमरकर सरांचं ग्रंथालयीन संदर्भ सेवा, किरण गोखलेंचं पत्रकारिता विद्या, आर एस सोनार यांचे स्त्रियांचे मानसशास्त्र, शरद पे यांचे तर्कशास्त्र परिचय पुस्तक, सिंधू डांगे जैन धर्म आणि तत्वज्ञान, आनंद साधले 10, उपनिषदे धोंडो केशवकर 10, स्त्री शिक्षण, के बी काटे आणि एम भोसले अर्थशास्त्राची मूलतत्वे, निरबी ओझा अमेरिका व भारताचे राजनीतिक तत्वज्ञान, अशा पद्धतीची 7 उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष क्रमांक 14 हा विज्ञान व तंत्रज्ञानाचा आहे. इथे सुद्धा वर दिनांक लिहा आणि नंतर शीर्षक आणि त्याच्यानंतर मग अनुक्रमांक, ग्रंथकार, ग्रंथनाम आणि वर्गांक. आता अशा पद्धतीची ही 10 उदाहरणं आहेत. म्हणजे बीजगणिताचा शब्दकोश, सूर्यग्रहण, दिनदर्शिका, खोलसमुद्रातील आश्चर्य, सेंद्रिय रसायनशास्त्र, घरच्या घरी निसर्गोपचार, बालचिकित्सा, महाराष्ट्रातील पाणी पुरवठा योजना, दुधाचे उत्पादने, लोखंड उत्पादन, अशा पद्धतीची ही 10 उदाहरणं आहेत. अशाच पद्धतीचं उदाहरण क्रमांक 15 कला, इतिहास आणि भूगोल या विषयाशी संबंधित, या मुख्य वर्गाशी संबंधित आहे. याच्यामध्ये 10 उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये अरुण गाडगीळ यांचं प्राचीन भारतीय शिल्पकला, ग्रह सजावट, एन्सायक्लोपीडिया ऑफ क्रिकेट, ऑलिम्पिक खेळ, गिर्यारोहण, माझा रशियाचा प्रवास, अण्णाभाऊ साठेंचे चरित्र, अं, त्याच्यानंतर सफर श्रीलंकेची, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास आणि फ्रान्सचा इतिहास अशी ही उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष क्रमांक 6 हा भाषा व ललित साहित्याच्या संदर्भात आहे. तर सुरुवातीला भाषेची उदाहरणं आहेत. त्यामध्ये कारखानीस यांचं तेलुगू मराठी शब्दकोश, विद्याधर सदावर्ते यांचं मराठी शुद्ध कसे लिहावे हे पुस्तक, त्याच्यानंतर वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जागेत हे नाटक, ललिता पाटील यांचं मराठी भाषा आणि शैली, जी यांचे निवडक पत्रे, बंगाली काव्य गीतांजली, मराठी लावण्यांचा इतिहास, महानायक, मराठी निबंध आणि राजा लियर हे शेक्सपिअरचं नाटक. तर अशा पद्धतीचे हे 10 उदाहरणं आहेत. प्रात्यक्षिक क्रमांक 17 मध्ये स्वयंमदत ग्रंथ हा अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. त्याच्यामध्ये मग स्वयंमदत ग्रंथ कोणती, तर सीताकांतेची स्मरणशक्ती कशी वाढवावी, प्रदीप पात्रे यांचं सभेत कसे बोलावे, अमोलराव पै यांचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आशा काळकर यांचं वजन कसे कमी करावे, किंवा गुप्ता आणि सेवेकर यांचं व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी मार्ग, झेंड्यांचं वेळेचे व्यवस्थापन आणि भालेराव यांचं महावेशाचा,
सुरेश करंदीकरांचं मूल्य शिक्षण, शिवराज गोरलेंचं मग कसं जगावं कसं, आणि के एन माधेश्वरांचे श्रीमंत होण्याची जादू. तर असे 10 उदाहरणं इथं तुम्हाला सोडवायची आहेत. त्याचे वर्गांक तयार करून लिहायचे आहेत. पुन्हा 18वं उदाहरण आहे, जे आहे प्रात्यक्षिक. तर त्याचा दिनांक लिहा, प्रात्यक्षिकचं शीर्षक लिहा, चरित्र आणि आत्मचरित्र. याच्यामध्ये मग सावरकरांचं माझे जन्मठेप, प्रधान यांचं लोकमान्य टिळक हे चरित्र, उत्तम कांबळेचं माझ्या जन्माची चित्रकथा, एस जयकर यांनी लिहिलेलं इंदिरा गांधी यांचं चरित्र, शाह ग महाजन यांचं पुणे, नामवंत पुणेकरांचं चरित्रकोश, जनार्दन वाघमारे यांचं मूळघर माती, यशवंतराव चव्हाण यांचं प्रश्नकाळ, राजेश पाटील यांचं ताई मी कलेक्टर होईन, हंसा वाडकर यांचं सांगते ऐका, आणि जरंग जाधवचं आमचं बाप आणि आम्ही, हे चरित्र आणि आत्मचरित्र 18व्या प्रात्यक्षिकात सोडवायचे आहेत. आणि 19वा प्रात्यक्षिक जे आहे, तर त्याच्यात सुद्धा पुन्हा सुरुवातीला दिनांक, प्रात्यक्षिक क्रमांक 19 बालसाहित्य. याच्यामध्ये ग्रंथकार, ग्रंथनाम आणि वर्गांक. आता या बालसाहित्यामध्ये श्यामची आई एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे, जो साने गुरुजींनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर चांदोबा हे मुलांचं मासिक होतं. त्याच्यानंतर भारा भागवत, फास्टर फेणे. त्याच्यानंतर बसराची ग्रंथपाल हे तौर सरांनी अनुवाद केलेलं ग्रंथ आहे. त्याच्यानंतर कावळ्याची शाळा, महाबालभारत, राणीची बाग, आजीची पत्रे आणि झुलेबाई झुला आणि परीक्षा राज्यात, अशा पद्धतीचे हे सगळे बालसाहित्य वाङ्मय. याची उत्तरं तुम्हाला तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये प्रात्यक्षिकाच्या पुस्तकात शोधून तिथे लिहायची आहेत. तर त्याच कशी लिहायची काय नाही याच्याबद्दल आपण त्या त्या प्रात्यक्षिकाच्या शिकवताना आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि हे 20वं जे प्रात्यक्षिक आहे, तर साधारणतः याच्यामध्ये दिनांक, प्रात्यक्षिक क्रमांक आहे, एकत्रित विषय, सगळेच कुठलाही कोणता विषय घेऊन अशा पद्धतीची उदाहरणं इथं लिहिण्यात येतील. किंवा आपली वर्गात सुद्धा चाचणी घेता येईल. ती चाचणी तुम्हाला लिहिता येईल. आता याच्यामध्ये उदाहरणं याच्यासाठी दिली नाही की वर्ग चाचणी घ्यायची म्हणलं तर तुम्हाला अगोदरपासून उदाहरण देता येणार नाहीत. ऐनवेळी ती उदाहरणं दिली जातील. त्याच्यामुळे हे प्रात्यक्षिक सगळं रिक्त ठेवलेलं आहे, ब्लँक ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचे 20 प्रात्यक्षिक, म्हणजेच 20 10 200 200 उदाहरण. जरी अभ्यासक्रमात तुम्हाला 150च उदाहरण करायला सांगितली तरी तुमचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून आपण इथे 200 उदाहरणं घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीची ही प्रात्यक्षिकाची वही अगदी आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आज वही खरेदी करा. ती वही वर तुम्ही सुवाच्य हस्ताक्षरात रेषा आखून तक्ते तयार करून अगदी स्वहस्तात, स्वहस्ते आणि पेनने लिहायचं आहे. कोणी विद्यार्थ्यांनी तर आम्ही हे प्रिंट करून आणावं का, टाईप करून आणावं का, असं विचारायचं नाही. तर हे सगळे हातानेच प्रात्यक्षिक लिहायचे आहेत. ही साधारणतः 37 पृष्ठे आहेत. 37 पृष्ठे असले तरी सगळे पृष्ठे असे काही भरून नाही आहेत, अर्धे अर्धेच पान असल्यासारखे आहेत, त्रोटक माहिती आहे. आणि आजपासून अगदी तुम्ही तयारी केलात तर अगदी एक 8 दिवसात ही सगळी प्रात्यक्षिक होईल. तुम्हाला लिहून ठेवणं शक्य आहे. मग त्यातली जी उत्तर आहेत ती फार तर जेव्हा जेव्हा प्रात्यक्षिक झाले त्यावेळेस तुम्ही लिहाल. झाली असतील तर आपण ती द्यायला हरकत नाही. अशा पद्धतीचं ही प्रात्यक्षिक वही प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे. ही प्रात्यक्षिक वहीचं शीर्षक, पृष्ठ आणि ही अनुक्रमणिका. लक्षात. याच्यातली काही डाऊट्स असतील तर आपण तुम्हाला विचारू शकता. तर अशा पद्धतीचा हा प्रात्यक्षिक वही चा हा अभ्यास, त्याच्यावरची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मला आशा आहे की हा अभ्यासक्रम तुम्हाला नीट समजू देईल आणि प्रात्यक्षिक वहीच्या कामासाठी तुम्ही लगेच तयारीला लागा. धन्यवाद. शुभ दिवस.